Welcome student, welcome all of you. I'm Mr. D. Armani from VIT Pal Mechanical Department. Our course is Automobile Engineering. So course code is 22656. So today's we have discussed about the clutch. Okay. So last lecture we have start this point. That is this is our second topic, automobile transmission system, and this topic number second discuss about the clutch. Okay, so last lecture we have see function of clutch, requirement of clutch, various types of clutch, and start from first single plate clutch, its working, construction, working, and next one is a diaphragm clutch and multi-plate clutch. All these three uh, clutch we have discussed. Okay, so today's we have discussed about the centrifugal clutch. Okay, what is the meaning of centrifugal clutch? So this is the below figure. We have seen this figure, that is a centrifugal clutch. Okay, so the below figure show a centrifugal clutch. To keep the clutch in engaged position, centrifugal clutch uses centrifugal force. ओके, आता हा जो सेंट्रिफ्युगल क्लच आहे याच्यामध्ये आपण सेंट्रिफ्युगल फोर्सचा वापर करणार आहे, म्हणून त्याला सेंट्रिफ्युगल क्लच आपण म्हणतोय. क्लच हा नेहमी एंगेज पोझिशन मध्ये असतो. ओके, हे आपण लास्ट लेक्चरला सगळं बघितलेलं आहे. सो यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स वापरलाय, त्यामुळे आपण याला सेंट्रिफ्युगल क्लच असं म्हणतो. तर इन्स्टेड ऑफ स्प्रिंग फोर्स यूज दॅट सेंट्रिफ्युगल फोर्स. स्प्रिंग फोर्स आता पण आपण जे कॉलेज पहिले त्यामध्ये स्प्रिंग आपण बघितल्या, स्प्रिंग फोर्स कायम असायचा, स्प्रिंग टेन्शन असायची. आता यात स्प्रिंग नसणार आहे, तर याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्सचा वापर करणार आहे स्प्रिंगच्या ऐवजी, म्हणून याला सेंट्रिफ्युगल फोर्स सेंट्रिफ्युगल क्लच असं म्हणतो आपण. In this types of clutch, the clutch is operated automatically depending upon the engine speed. So that's why no clutch pedal is required to operate the clutch. आता हे जे सेंट्रिफ्युगल क्लच कुठं वापरतात, तर आपण ऑटोमॅटिक व्हेकल जे आहेत, ऑटोमॅटिक गिअर आपण काय म्हणतो की क्लच जिथं नसतो, गिअर आपल्याला चेंज करावं लागत नाही. ओके, ऑटो क्लच. सो तिथं आपण हे सेंट्रिफ्युगल फोर्स थ्रू आपण त्याच्यामध्ये क्लच थ्रू आपण काय करणार आहे, ऑपरेट करणार आहे. ओके, सो याच्यामध्ये क्लच पेडल नसणार आहे. ओके, कारण क्लच पेडल गिअर आपल्याला शिफ्टिंग करायचं नाही, ऑटो गिअर आहे, त्यामुळे गिअर शिफ्टिंग ऑटोमॅटिक होत असल्यामुळे क्लच पेडल इथं नसणार आहे. ओके, सो इंजिन स्पीडवर, इंजिन स्पीड कसा आहे म्हणजे इंजिन स्पीड च्या रेटवर किंवा स्पीडवर आपल्याला इथं ऑटोमॅटिकली हा क्लच ऑपरेट होणार आहे. ओके, सो दिस इज अ centrifugal clutch. This made it so easy for the driver to stop the vehicle in any gear without stalling the engine. म्हणजे आपल्याला आपले रेग्युलर जे बाईक आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला क्लच आपल्याला ऑपरेट करावा लागतो, मग गिअर आपण शिफ्ट करणार, मग आपण काय करणार, ऍक्सिलेट करणार. ओके, मग आपल्या जसं आपल्याला गरज आहे त्यावेळी आपण काय करतोय, स्पीड कमी जास्त करतोय, आणि स्पीड कमी जास्त करतोय म्हणजे गिअर आपण शिफ्ट करतोय. गिअर शिफ्ट करत असताना आपण नेहमी क्लचचा वापर करतोय. मग सुरुवातीला आपण फर्स्ट गिअरवर टाकतोय, नंतर आपण पुढं स्मूथली थोडंसं झालं की जो सेकंड, मग थर्ड, मग हाय स्पीडला एकदम लास्ट गिअरला जातोय आपण. म्हणजे तर ते फर्स्ट सेकंड थर्ड जे आपण हे करतोय त्या गिअर मधनं परत आपल्याला सेकंड मध्ये यायला लागतो, परत फर्स्ट मध्ये लागतं. म्हणजे आपण सिच्युएशन नुसार गाडीवर लोड कसा येणार आहे त्याच्यावर आपण काय करतोय, गिअर शिफ्टिंग करतोय, आणि त्यावेळी प्रत्येक वेळी क्लचचा वापर करतोय आपण. ओके, सो इथं ह्या ज्या व्हेकल्स आहेत, ह्या ज्या व्हेकल्स आहेत ज्याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल क्लच जे वापरणार आहे त्याच्यामध्ये काय आहे की गिअर शिफ्ट आपल्याला करावं लागत नाही, क्लच दाबावं लागत नाही, ऑटोमॅटिकली ऑपरेटेड क्लच आहे,
आणि त्यामुळे तो सेंट्रिफ्युगल फोर्सचा वापर करणार आहे याच्यामध्ये. सो याच्यामुळे ड्रायव्हरला अगदी इझिली फक्त त्याने लिव्हर ऑपरेट करायचे. ओके, ज्या मोपेड असतात बघा आपल्या, ओके, सध्या मार्केटमध्ये ज्या मोपेड आहेत, ओके, स्कूटर आहेत की ज्या फक्त काय लिव्हरवर आहेत बघा, फक्त लिव्हर ऑपरेट, त्याला क्लच गिअर काही करावं लागत नाही, अशा ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये हा सेंट्रिफ्युगल क्लच आपण वापरणार. ओके, सो तिथं कशा पद्धतीनं ते क्लच ऑपरेट होते तो आपण याच्यामध्ये बघूया. ओके, सो त्यामुळे ड्रायव्हरला काय होणार आहे, गाडी एकदम इझिली तो ऑपरेट करणार, कारण फक्त त्याचं लक्ष काय आहे, फक्त लिव्हर आणि ब्रेक या दोनच गोष्टी त्याला लक्ष द्यावं लागणार आहे. ओके, सो सिमिलरली यू कॅन स्टार्ट द व्हेकल इन एनी गिअर बाय प्रेसिंग द एक्सिलेटर पेडल. आणि नक्कीच तिथं काय होते की कुठल्याही गिअरमध्ये ती गाडी सुरू करता येते. ॲक्सिलेटर केले की ॲक्सिलेटर हे केलं की स्टार्ट व्हेकल आपण कुठेही कधीही करू शकतो. ओके, ह्याला गिअर ऑटो गिअर असं आपण म्हणू शकतो. ओके, सो आता वन बाय वन आपण वर्किंग बघूया, सेंट्रिफ्युगल क्लचचं वर्किंग बघूया कशा पद्धतीने. सो वर्किंग ऑफ सेंट्रिफ्युगल क्लच. सो वर्किंग याच्यामध्ये बघा, इट कन्सिस्ट ऑफ working of centrifugal clutch. It consists of weight A pivoted at B. It consists of weight A pivoted at B. आता आपण A आणि B जे आहे ते आपण बघूया. बघा, हा सेंट्रिफ्युगल एक बॉल आहे. ओके, जो हेवी वेटेड आहे आणि तो त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स आपण काय करणार आहे, आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ वेट ए पिवोटेड ॲट बी. एचं वेट पिवोट केलेला आहे, हा बी बघा इथं पिवोटिंग केलेला आहे याला. ओके, सो व्हेन द इंजिन स्पीड इन्क्रीज, जर इंजिनचं स्पीड इन्क्रीज झाल्यानंतर वेट्स फ्लाय ऑफ ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स ऑपरेटिंग द बेलकॅनिक लेव्हर विच प्रेस द प्लेट सी. आता इंजिन फिरायला लागलं की ही जी मेकॅनिझम आहे, जस्ट मिनिट, आपल्याला काय होणार आहे, इंजिन ज्यावेळी हे फिरायला लागणार, इंजिन फिरायला लागलं हा त्यावेळी हे जे आहे हे काय होतं, फिरायला लागतं. ओके, हे फिरायला लागला, हा बॉल फिरायला लागला की काय होणार आहे, ही जी बेल क्रॅन्क लिव्हर आहे ती ऑपरेट होते. आणि आता कसं होणार आहे बघा, ह्याची वेटमुळे काय होणार, हा वरती जाणार, बरोबर आहे काय, ही जी बेल क्रॅन्क लिव्हर आता हे राऊंड असं फिरायला लागले, राऊंड फिरायला लागल्यावर काय होणार आहे, तर सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार. सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट झाल्यामुळं हा वरच्या साईडला मूव्ह होणार. वरच्या साईडला मूव्ह झाला की ही बेल क्रॅन्क लिव्हर ऑपरेट होणार. हे जर वरती गेलं तर हे नक्कीच काय येणार, खालच्या साईडला. ओके, त्यामुळं हा जो फोर्स आहे तो अशा पद्धतीनं बघा, हे वरती गेलं आणि त्यावेळी हे ऑपरेट होणार बेल क्रॅन्क लिव्हर. आणि त्यामुळे काय होणार आहे, ही जी दिसते बेल क्रॅन्क लिव्हर ही इकडं प्रेस होणार. ओके, सो याला ह्या प्लेटला ही काय करणार, प्रेस करणार. आता प्रेस केल्यावर काय होणार आहे, नेक्स्ट वन बघा, म्हणजे प्लेट सी जी आहे, कुठली प्लेट सी, हे बघा ही प्लेट सी जी आहे त्या प्लेटला ती काय करणार आहे, आत ढकलणार किंवा प्रेस करणार. सो द मुवमेंट ऑफ प्लेट सी प्रेस द स्प्रिंग ई. आता इथं एक स्प्रिंग प्रोव्हाइड केली आहे, ही प्लेट आत गेल्यामुळं ही स्प्रिंग ऑपरेट होणार आणि स्प्रिंगला ती कॉम्प्रेस करणार. ओके, म्हणजे ही जी स्प्रिंग आहे ही कॉम्प्रेस होणार. सो ऑटोमॅटिकली प्रेस द क्लच प्लेट डी ऑन द फ्लायव्हील अगेन्स्ट द स्प्रिंग जी. आता बघा ह्याच्यामुळे काय होणार आहे, तर इथे तुम्हाला दिसतंय की ही स्प्रिंग ऑपरेट झाली, ही कॉम्प्रेस झाली. स्प्रिंग कॉम्प्रेस झाली की ही प्लेटचं प्रेशर या प्लेटवर येणार आहे. ओके, ज्याला आपण काय म्हणतोय, क्लच प्लेट, ज्याला आपण क्लच प्लेट म्हणतोय. आणि हे जे दिसते तुम्हाला, हे जे दिसते ते फ्लायव्हील आहे, हे फ्लायव्हील आहे. ओके, बघा ही क्लच प्लेट आहे, ही क्लच प्लेट आहे आणि ही प्रेशर प्लेट आहे. लक्षात येते का बघा. ओके, रेड कलर जे दिसतोय तो
फ्लायव्हील आहे, हे फ्लायव्हील आहे. ओके. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक तर सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट झाला. सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट झाल्यावर हे प्रेशरनं हे पुढे इकडं प्रेशर येणार, याला हे दाबणार, ही क्लच प्लेटला दाबणार, क्लच प्लेट आणि ही क्लच प्लेट आणि ही प्रेशर प्लेट हे जवळ जवळ येणार आता इथं. ओके. आणि ह्याच्यामुळे हे फ्लायव्हीलवर मर्ज होणार. फ्लायव्हीलला हे जे फ्लायव्हील आहे त्या फ्लायव्हीलला चिकटणार. ओके. त्यामुळे काय होणार आहे, सो अगेन्स्ट द स्प्रिंग जी, म्हणजे या जी स्प्रिंगच्या अगेन्स्ट प्रेशर टाकणार. दिस मेक्स द क्लच एंगेज. त्यामुळे काय होणार, क्लच हा एंगेज पोझिशन मध्ये असणार. ओके. कारण जसं तुम्ही लिव्हर्स वाढवणार, लिव्हर वाढवली की हे काय होणार आहे, हाय स्पीडनं फिरायला लागणार. हे हाय स्पीडनं फिरायला ह्याच्या वेटमुळे हे वरती जाणार. हे वरती गेलं की हे प्रेशराइज्ड, हे आत काय होणार, ही बेल क्रॅन्क लिव्हर आहे, ते आत याला दाबणार प्रेशर प्लेटला. प्रेशर प्लेट कुठं जाणार, क्लच प्लेटला. क्लच प्लेट कुठं जाणार, फ्लायव्हीलला. आणि फ्लायव्हील कंटिन्युअसली फिरायला लागले. आपल्याला माहिती आहे की इंजिन कडनं पॉवर कुणाला मिळाल्या, फ्लायव्हीलला. फ्लायव्हील कंटिन्युअसली मूव्ह व्हायला लागले. फ्लायव्हील मूव्ह व्हायला लागले त्यामुळं ते स्पीड, हे फ्लायव्हीलचं स्पीड आणि क्लच प्लेटचं स्पीड एकच होणार आहे. आणि त्यामुळं म्हणजे क्लच ज्यावेळी एंगेज होणार त्यावेळी या दोघांचं स्पीड एकच होणार आहे. आणि क्लच हा एंगेज पोझिशन मध्ये त्यावेळी असणार आहे. ओके. आता दिस मेक्स द क्लच इन एंगेज. आता हा एंगेज पोझिशन मध्ये असणार आहे. आता द स्प्रिंग जी कीप्स द क्लच डिसएंगेज ॲट लो स्पीड ॲट अबाउट 500 आरपीएम. 500 आरपीएम ला काय होणार आहे, लो स्पीड एकदम आलं की लो स्पीडला आता काय गरजेचं आहे, क्लच डिसएंगेज होणं गरजेचं आहे. सो ती स्प्रिंग जी आहे, ओके, बघा आता इथे एक स्प्रिंग प्रोव्हाइड केलं. ओके. जी स्प्रिंग, ती स्प्रिंग काय करते, ही जी स्प्रिंग आहे ती काय होणार, लो स्पीड, आता स्पीड कमी आलं, लो स्पीडला काय होणार आहे, ही स्प्रिंग ऑपरेट होते. आणि ही स्प्रिंग म्हणजे ऍक्च्युअली ह्याच्यावरचं प्रेशर रिलीज होणार, म्हणजे हा फ्लायबॉल जो आहे तो आता डाऊन पोझिशनला यायला सुरू होणार स्पीड कमी झाली की. ओके. स्पीड कमी झाली की हा डाऊन पोझिशन देणार. हा डाऊन पोझिशनला आला की नक्कीच हे वर, आता काय होणार आहे बघा, जसं मगाशी होतं की हे वरती गेल्यावर हे प्रेशराईज होणार, तर हे खाली आल्यामुळे काय होणार आहे, हे इकडे येणार, हे बॅकला येणार. हे बॅकला आलं म्हणजे इथे येणार, बॅकला आलं की ह्याच्यावरचं प्रेशर कमी होणार. प्रेशर प्लेटवरचं प्रेशर कमी आलं, ही स्प्रिंग काय होणार आहे, ही स्प्रिंग काय होणार आहे, परत आहे तशी पोझिशनला, आता जी पोझिशन दिसते तुम्हाला त्या पोझिशनला येणार आहे. आणि या प्लेट पासून ही प्लेट डिसएंगेज होणार. ओके. त्यामुळे ही प्लेट जी आहे ती फ्लायव्हीलवर, ही जी फ्लायव्हील आहे त्या फ्लायव्हील पासून ही बाजूला जाणार. आणि त्यावेळी ही स्प्रिंग आहे, ती स्प्रिंग काय करते, याला अजून प्रेशर देते आणि याला प्रेशर देऊन या प्लेटला पुढे ढकलणार. ओके. या साईडला पुढे ढकलणार. ओके. म्हणजे प्लेट थोडी इकडे जाणार, म्हणजे ह्यांच्यातलं जे कॉन्टॅक्ट आहे बघा, हे फ्लायव्हील आणि ही प्लेट या दोघांच्यातलं कॉन्टॅक्ट ब्रेक होणार. आणि इथं गॅप दिसतोय का तुम्हाला, हा गॅप, असा गॅप दिसणार तुम्हाला आता जो दिसतोय तो गॅप. आणि त्यामुळे काय होणार आहे, ते परत डिसएंगेज होणार. द स्टॉप एच लिमिट्स द मुवमेंट ऑफ द वेट्स ड्यू टू द सेंट्रिफ्युगल फोर्स. आता ह्याला एक लिमिट पाहिजे, हा जो प्रेशर आहे याला किती प्रेशर पर्यंत ढकलणार, जोपर्यंत हे बॉल इथं जात नाही तोपर्यंत. हे बघा इथं हा एच लिमिट आहे याला, हा स्टॉपर आहे म्हणे. आणि हे जे ऑपरेट होणार आहे हे वरतीपर्यंत जे जाणार आहे ते या स्टॉपर पर्यंत जाणार, इथपर्यंत लिमिट आहे त्याचं, याच्या पुढे तो जाऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला बरोबर तेवढ्या हाय स्पीडला बरोबर ते क्लच नेहमी एंगेज पोझिशन मध्ये तो राहणार आहे. ओके. अशा पद्धतीने हे सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो. लक्षात आलं तुमच्या. आता बघ, हा क्लच शाफ्ट आहे, हा इंजिन शाफ्ट आहे,
इथे क्लच शाफ्ट दिसतोय तुम्हाला, हा इंजिन शाफ्ट दिसतोय. त्यानंतर याच्याप्रमाणे ही असेंब्ली आहे. ओके, दिस इज अ सेंट्रिफ्युगल क्लच. सो नेक्स्ट वन इज अ गिअर बॉक्स. आता झालं इथपर्यंत क्लच आपण बघितले. ओके, त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे आपण बघितलं सिंगल प्लेट क्लच, त्यानंतर डायफ्रॅम क्लच, त्यानंतर मल्टीप्लेट क्लच आणि सेंट्रिफ्युगल क्लच, असे 4 क्लच आपण बघितले. ओके, सो नेक्स्ट वन इज द पर्पज ऑफ आता गिअर बॉक्स. व्हॉट इज द पर्पज ऑफ गिअर बॉक्स? हा जो दिसतोय तुम्हाला इथे बघा गिअर बॉक्स. इथे तुम्हाला दिसतंय की इनपुट शाफ्ट बघा काय काय दिलेलं तुम्हाला. इथे दिलेला आहे इनपुट शाफ्ट, हा काउंटर शाफ्ट एक आहे. ओके, हा इनपुट शाफ्ट वर गिअर दिसतात तुम्हाला. इनपुट शाफ्ट कुठं गेलेला, आउटपुट शाफ्टला मिळालेला आहे. ओके, इनपुट आणि आउटपुट. आणि एक काउंटर शाफ्ट एक आहे खाली. असे दोन हे शाफ्ट आहेत. हे 1 2 3 3 शाफ्ट आहेत, इनपुट आउटपुट आणि काउंटर शाफ्ट. ओके, आणि ह्याच्यावर तुम्हाला असे गिअर एंगेज झाले एकमेकाला आहे बघा. वरती इनपुट शाफ्ट वर गिअर आहेत मेश. ओके, आणि इथं आउटपुट शाफ्ट काउंटर शाफ्ट पण गिअर आहेत. ओके, त्याच्यानंतर हे जे गिअर आपण जे ड्रायव्हर जे ऑपरेट करतोय ती लिव्हर ही गिअर. ओके, जी गिअर शिफ्टिंग साठी वापरतोय बघा आपण. ओके, ती ही लिव्हर. हे ह्याच्यामध्ये असे कनेक्टर आहेत, हे 2 कनेक्टर आहेत. आता याचं वर्किंग कसं आहे काय आहे पण सगळं इन डिटेल मध्ये आपण बघणारच आहोत. ओके, सो पर्पज पहिला गिअर बॉक्सचा काय पर्पज आहे ते बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ गिअर बॉक्स? सो इज टू गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज ऑर रिड्यूस स्पीड. आपल्याला माहिती आहे जर आपल्याला कंटिन्युअसली इंजिन कडून पॉवर डेव्हलप व्हायला लागल्या, ती इंजिनची पॉवर आपल्याला कमी जास्त करायची आहे. ती इंजिनची पॉवर आपल्याला एकतर इन्क्रीज करायचं आहे किंवा डिक्रीज करायचं आहे या रिड्यूस करायचं आहे. तर त्यासाठी गरजेचं आहे गिअर बॉक्स. मग त्यावेळी गिअर मध्ये आपण फर्स्ट गिअर, आता ती पॉवर कंटिन्युअसली यायला लागल्या. पहिल्या गिअर मध्ये आपण जेव्हा टाकतोय हाय टॉर्क आपल्याला लागणार आहे, आपल्याला हाय पॉवर लागणार आहे. ओके, हाय पॉवर लागणार त्यावेळी आपण म्हणजे गिअर आपण जसं जसं आपल्याला पॉवर लागेल तस तसं आपण त्याच्याप्रमाणे गिअर आपण शिफ्ट करणार, आणि ते गिअर जसं शिफ्ट करणार तसे पॉवर आपल्याला कमी जास्त आपल्याला मिळत राहणार गाडीला. ओके, इंजिन कडनं तर एकसारखी पॉवर यायला लागल्या. इंजिन मध्ये काय व्हेरिएशन नाही पॉवरचं. पहिल्या सुरुवातीपासून एंड पर्यंत इंजिन एकसारखं, इंजिन मध्ये पिस्टन रन होत असतात आणि ती पिस्टन काय करतात, क्रँकशाफ्टला पॉवर देत असतात. क्रँकशाफ्ट एकसारखं फिरत असतं आणि क्रँकशाफ्टची पॉवर फ्लायव्हील मध्ये असते. फ्लायव्हील कंटिन्युअसली अँग्युलर रोटेशन, अँग्युलर मुवमेंट मध्ये फिरत असतं. म्हणजे कंटिन्युअसली तिथून पॉवर आहे. फक्त आपल्याला गाडीमध्ये आपल्याला जसे पाहिजे तशी पॉवर, ओके, ज्या सिच्युएशन नुसार जशी पाहिजे तशी पॉवर घ्यायचं किंवा कमी करायचं, वाढवायचं किंवा कमी करायचं काम हे गिअर बॉक्स करतं. इज टू इन्क्रीज ऑर रिड्यूस द स्पीड. स्पीड कमी जास्त करण्याचं काम गिअर बॉक्सचं आहे. ओके, सो ॲज द रिझल्ट टॉर्क आउटपुट विल बी इन द इनव्हर्स ऑफ द स्पीड फंक्शन. आता स्पीड आणि टॉर्क आउटपुट जो आहे हा स्पीड फंक्शनच्या इनव्हर्स मध्ये आहे. ओके, आता टॉर्क वाढला, टॉर्क जास्त आपल्याला पाहिजे आहे. ओके, स्पीड काय होणार आहे त्यावेळी कमी असणार, टॉर्क जास्त असणार. इफ द इनक्लोज ड्रायव्हर अ स्पीड रिड्युसर, बघा, इफ द इनक्लोजेस ड्रायव्हर इज अ स्पीड रिड्युसर, स्पीड आउटपुट इज लेस दॅन स्पीड इनपुट. आउटपुट स्पीड रिड्युसर म्हणजे काय? स्पीड रिड्युसर आपल्याला ज्यावेळी स्पीड कमी करायचं आहे त्यावेळी आउटपुटचं जे स्पीड आहे ते लेस दॅन इनपुट पाहिजे. ओके, सो द टॉर्क आउटपुट विल इनक्रीज. त्यावेळी टॉर्क असणार आहे इनक्रीज असणार आहे. ओके, म्हणजे स्पीड कमी असणार, ज्यावेळी ड्रायव्हर स्पीड कमी करणार त्यावेळी टॉर्क आउटपुट विल इनक्रीज. आणि इफ द ड्रायव्हर इनक्रीजेस द स्पीड, म्हणजे ड्रायव्हर जेव्हा स्पीड वाढवतोय त्यावेळी टॉर्क आउटपुट विल डिक्रीज. त्यावेळी आउटपुट टॉर्क आपल्याला काय आहे कमी पाहिजे आहे, त्यावेळी आउटपुट टॉर्क कमी मिळतो आपल्याला. ओके, स्पीड कमी असणार तर टॉर्क जास्त, टॉर्क स्पीड जास्त असली की टॉर्क कमी, असं लक्षात ठेवा. सो दिस इज, हे काम कोणाचं आहे गिअर बॉक्सचं आहे. आता नेसेसिटी काय गरज आहे गिअर बॉक्सची?
टू मेंटेन द इंजिन स्पीड ऑन ऑल कंडिशन्स ऑफ लोड अँड व्हेकल स्पीड. बघा, एक तर आपल्याला स्पीड जे आहे ते मेंटेन ठेवायचं आहे, म्हणजे गाडी कशी कंडिशन मध्ये कशा पण येऊ दे, एकसारखं स्पीड ठेवण्याचं काम हे गिअरबॉक्सचं आहे. The gearbox uses a system to maintain engine speed while sacrificing sacrifice the same road speed. ओके, सो इंजिन स्पीड काय करायचं आहे, मेंटेन ठेवायचं आहे, आणि रोडचं स्पीड जे आहे ते कुठंही कमी न करता आपल्याला ते वेगवेगळ्या गिअर मधनं आपण त्या गाडीला पॉवर देऊन आपण ते स्पीड मेंटेन ठेवू शकतो. टू एनेबल द इंजिन टू रन फास्टर to enable the engine to run faster on road wheel as well as multiple the torque a gearbox is required. आता इंजिन काय रोडला म्हणजे इंजिन काय करते, जे पॉवर आहे ती कंटिन्युअसली इंजिन कडून ती पॉवर यायला लागलाय, मग ती जी पॉवर आहे ती मल्टिपल मध्ये टॉर्क मध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हीलला द्यायचे. ओके, ते काम कोणाचं आहे, गिअर बॉक्सचं आहे. ओके, सो फर्स्ट वन इज अ सिंक्रोमेश गिअरबॉक्स. आता व्हॉट इज द प्रिन्सिपल, पहिला सिंक्रोमेश गिअरबॉक्स बघूया आपण. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ सिंक्रोमेश गिअरबॉक्स. In a gearbox, there is always difficult in engaging the stationary gear with the gear already rotating at high speed. बघा, गिअरबॉक्स मध्ये खूप असं डिफिकल्ट आहे की एक गिअर काय होतो रोटेट व्हायला हाय स्पीडनं, आणि दुसरा गिअर आपल्याला काय करायचा आहे जो स्टेशनरी आहे, ओके, जो स्थिर आहे, फिक्स आहे, आणि एक हाय स्पीडने फिरायला लागलाय, तर त्यावेळी त्याला काय करायचं आहे, दोघांना एंगेज करायचा आहे. तो जो फिरणारा गिअर आहे त्या फिरणाऱ्या गिअरला काय करायचं आहे, गिअर भोवती दुसरा गिअर मॅच करायचा आहे, त्याचे टीथ मॅच करायचे आहेत, एंगेज करायचं आहे. ओके, सो आणि हाय स्पीडला द प्रिन्सिपल स्टेट्स दॅट बिफोर एंगेजिंग द गिअर्स दे आर ब्रॉट इन फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट विथ इच अदर अँड आफ्टर इक्वलायझिंग द स्पीड द एंगेजमेंट इज डन. म्हणजे कसं होतंय की नियम काय आहे की बिफोर एंगेज व्हायच्या आधी, म्हणजे गिअर एकमेकात अडक व्हायच्या अगोदर ते काय करणार, फ्रिक्शनल, त्या दोघांच्यात पहिला कॉन्टॅक्ट आहे होणार फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट. आपल्याला माहिती आहे लाईन कॉन्टॅक्ट त्यांच्यामध्ये असतो, सो तो फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट त्यांच्यामध्ये येणार, आणि तो फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट ज्यावेळी एकमेकात ज्यावेळी मर्ज होणार, एकमेकाला फ्रिक्शन डेव्हलप होणार, आणि फ्रिक्शन डेव्हलप झाल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये स्पीड त्यांचं इक्वलाइज व्हायला सुरुवात होणार, आणि मग त्यांचं एंगेजमेंट होणार. म्हणजे स्पीड ते मॅचअप करणार. पहिला फ्रिक्शन एक तर फिक्स, एक तर हाय स्पीडने फिरायलाय, दुसरा आहे तो लो स्पीड आहे किंवा स्टेशनरी आहे. मग दोघांच्यात ज्यावेळी सुरुवात, ज्यावेळी एकमेक एंगेज होणार त्यावेळी पहिला फ्रिक्शन होणार डेव्हलप. फ्रिक्शन डेव्हलप झाले की हळूहळू ते काय होणार, मग स्पीड हळूहळू त्या स्टेशनरी गिअरचं वाढायला लागणार, आणि मग थोड्या वेळानं ते दोघं एंगेज झाले की हाय स्पीडनं दोन्ही पण एका स्पीडनं फिरायला लागणार. सो दिस इज अ प्रिन्सिपल, हा त्याचा प्रिन्सिपल आहे. ओके, सो आपण एक बघूया की कशा पद्धतीनं बघा. सो दिस इज अ सिंक्रोमेश गिअर बॉक्स. आता इथं काय काय आपण पहिला बघूया. सो शाफ्ट रेल शिफ्ट फोर्क इथे तुम्हाला दिसतंय, हा शिफ्ट फोर्क आहे. ओके, जे गिअर शिफ्ट करतो की नाही आपण, तो हा इथनं कनेक्शन हे असं आलंय बघा इथं. ओके, आणि हे कनेक्शन आहे दोन. ओके, आता ह्याच्यामध्ये शिफ्ट फोर्क, शिफ्ट रेल, हे जे दोन आहेत हे रेल आहेत जे आपण काय करतोय, कनेक्ट करतोय. ओके, आता ह्याच्यामध्ये हे फोर्क असा बसवला याला बघा, या जे हे बार आहेत वरनं आलेले, ओके, किंवा कनेक्शन म्हणूया आपण, किंवा राऊंड बार म्हणूया, इथे दिसते तुम्हाला. तर हे जे असं आलेलं आहे ह्याला आपण काय करतोय, आधी शिफ्ट फोर्क इथं
आहे. शिफ्ट फोर्क काय केलेला आहे इथं सिंक्रोनायझर आहे बघा. हा सिंक्रोनायझर आहे याच्यामध्ये. हा आणि इथं पण दिसते. हा आहे सिंक्रोनायझर. ओके. आता हा सिंक्रोनायझर जो आहे तो सिंक्रोनायझर हे जे शिफ्ट फोर्क आहे तो सिंक्रोनायझरच्या मध्ये बसवलेला आहे. ओके. आता हा सिंक्रोनायझर सिंक्रोनाइज करायचं काम करतोय. सिंक्रोनाइज म्हणजे काय करणार? मॅच करणार. सिंक्रोनायझिंग म्हणजे थोडक्यात मॅच करणार. आता इथं तुम्हाला ब्लॉक रिंग दिसतंय की येलो कलरच्या रिंग दिसतात बघा ब्लॉक रिंग. त्या ब्लॉक रिंगला कने एक्सटर्नल टीथ आहेत. इथं टीथ आहेत दिसतात तुम्हाला. ओके. आणि गिअर डॉग टूथ इथं एक दुसरा बसवलेला आहे जो आहे तो का एलिमेंट तो आहे इथं आहे इथं आहे. ओके. गिअर डॉग टीथ याच्यावर गिअर डॉग टीथ आहेत. ओके. आता हे गिअर डॉग टीथ आहेत हे या गिअर बरोबर मॅच केले आहेत. बघा गिअरला कनेक्ट केले आहेत. प्रत्येक गिअरला गिअर डॉग टीथ काय केलेले आहेत? एंगेज केलेले आहेत. हे बघा ही अशी असेंब्ली आहे या दोघांची मिळून. प्रत्येक गिअरला बघा तुम्ही ते दिसतंय मला प्रत्येक गिअरला काय केलं आहे ते गिअर डॉग टीथ म्हणजे ज्यावेळी आपण कनेक्ट करतोय त्यावेळी डायरेक्ट गिअरला गिअर मॅच होत नाही सुरुवातीला. पहिला हे काय करते हे ब्लॉक रिंग काय करते याला अटॅच करते स्पीड इक्वल करण्यासाठी पहिला. ओके. सो हा गिअर डॉग टीथ आहे. त्यानंतर हा इनपुट शाफ्ट आहे. हा जो आहे तो इनपुट शाफ्ट आहे. ओके. त्यानंतर हा आउटपुट शाफ्ट आहे. म्हणजे क्लच एंगेज केल्यानंतर जी पॉवर येणार आहे ओके ती इनपुट शाफ्ट मध्ये येणार आणि मग तिथून नंतर आउटपुट शाफ्टला जाणार ती. ओके. जे स्पीड आपल्याला पाहिजे आहे त्या स्पीडला मग ते स्पीड आपण कनेक्ट करून ते आपण आउटपुट शाफ्ट थ्रू पाठवणार आपण. त्यानंतर फ्रंट बेरिंग इथं बेरिंग दिसते तुम्हाला. आता काय केलंय हा जो शाफ्ट आहे हा इनपुट आहे हा आउटपुट शाफ्ट आहे आणि इथं खाली काउंटर शाफ्ट दिलाय बघा. ओके. काउंटर शाफ्ट दिलाय आणि काउंटर शाफ्ट वर गिअर आहेत. इथं गिअर आहे इथं गिअर आहे इथं गिअर आहे. ओके. नंतर इथं तुम्हाला गिअर दिसतोय हा दिसतोय हा दिसतोय हा दिसतोय असे गिअर तुम्हाला इथं दिसतात. ओके. त्याच्यानंतर हा रिव्हर्स ॲडलर आहे. रिव्हर्स गिअर आपण टाकतोय बघा रिव्हर्स त्यावेळी शाफ्ट वेगळा असतो. हा रेग्युलरचा हा शाफ्ट नाही. या शाफ्टला हा शाफ्ट एक वेगळा आहे. ॲडलिअर रिव्हर्स ॲडलिअर म्हणतोय त्याला आणि त्याच्यावर एक गिअर माउंट केलेला आहे. रिव्हर्स पाहिजे त्यावेळी रिव्हर्स डायरेक्शनला आपल्याला या शाफ्टला आपण मॅच करणार. या शाफ्ट थ्रू ती पॉवर जाणार आहे. ओके. आता आपण ह्याचं वर्किंग बघूया. बघा कन्स्ट्रक्शन बघा आता. आता ही डायग्राम तुम्हाला अशा पद्धतीने तिथे दिसेल. ओके. सो द सिंक्रोनायझर इज प्लेस्ड बिटवीन टू गिअर्स. आता आपण बघितलं बघा सिंक्रोनायझर हे दोन गिअरच्या मध्ये बसवलेला आहे. वरून शाफ्ट असा आलेला बघा. सो असा वरून शाफ्ट आलेला. ओके. आणि मग तो आपण फोर्क मध्ये असं दोन इथे एंगेज करून काय केलेलं आहे मध्ये सिंक्रोनायझर बसवलेला आहे. सिंक्रोनायझर इज प्लेस बिटवीन दोन गिअरच्या मध्ये हे सिंक्रोनायझर असे बसवलेले आहेत. ते आपण मगाशी बघितले. ओके. सो वी कॅन यूज वन युनिट फॉर टू गिअर्स. दोन गिअर साठी एक युनिट वापरणार. तसं दोन होते बघा आपण लास्ट डायग्राम मध्ये आपण बघितलं की त्याच्यात असे दोन सिंक्रोनायझर बसवलेले. सो आपल्याला इथं दिसतंय समोर तुम्हाला हे रेड कलर दिसतात रेड कलरचे ते सिंक्रोनायझर आहेत. सिंक्रोनायझर म्हणजे स्पीड
सेम करण्यासाठी थोडक्यात, ओके, किंवा कनेक्ट करण्यासाठी. सो G1 and G2 आर द रिंग शेप्ड मेंबर. G1 and G2 हे G1 एक दिसतोय आणि G2 एक दिसतोय, तो रिंग शेप्ड मेंबर आहे, तो मगाशी आपण बघितलंच, ओके. त्यानंतर which are having tooth that fits onto the external teeth. आता ह्याच्यावर जे टूथ आहेत ते एक्सटर्नल आहेत, आपण मगाशी बघितलं. F1 F2 are the sliding member of the main shaft. F1 F2 हे स्लाइडिंग मेंबर, याच्यावर स्लाइड करण्यासाठी म्हणजे शिफ्ट इकडं तिकडं तिकडं इकडं शिफ्ट मुवमेंट साठी ते स्लाइडिंग मेंबर आपण वापरणार, ओके. सो याच्यात पण बघा, हे बघा इनपुट आहे शाफ्ट, आउटपुट शाफ्ट आहे, मगाशी आपण बघितलं त्याच्या पद्धतीने सेम. हा इनपुट, हा आउटपुट आणि हा ले शाफ्ट, याच्यावर गियर आहेत आणि इथं पण गियर आहेत, ओके. सो आता आपण याचं वर्किंग बघू. सॉरी, सो मेन शाफ्ट गियर. आता बघा, the spline shaft is used as output shaft over which the synchronizer and gears are mounted. the spline shaft जो आहे त्या spline shaft वर, याच्या spline shaft आपण मेन जे गियर्स आहेत, ओके, वरचे जे गिअर्स असतात ते मेन गियर आहे मेन शाफ्ट वर, तो स्प्लाइन शाफ्ट आहे, ओके. विच इज सिंक्रोनायझर अँड गियर्स आर माउंटेड. याचे सिंक्रोनायझर पण बसवलेत आणि गियर रेड कलर जे असते ते सिंक्रोनायझर आहे, आणि गियर तुम्हाला दिसतंय, तुम्हाला जे ब्राऊन कलर किंवा आपण हे जे दिसतंय तुम्हाला लक्षात येते का, थोडे ग्रे कलर, सॉरी, इथे तुम्हाला ब्राऊन कलरचा जो शाफ्ट दिसतोय त्या शाफ्टवर तुम्हाला हे बघा, हे गियर आहेत आणि हे दोन आहेत सिंक्रोनायझर, ओके, असं लक्षात ठेवा. त्यानंतर अकॉर्डिंग टू द फिगर BCDE are the gears that can freely rotate on the main shaft in mesh with corresponding gears in the lay shaft. ले शाफ्ट वर जे गियर्स आहेत त्यांना काय केलंय, त्याच्यावर मेश झालेले आहेत, आणि ते जे गियर्स आहेत 1 2 3 4, म्हणजे आता इथं काय ए बी तुम्हाला गियरचे हे दिलेले आहेत BCDE, बघा गियर BCD आणि E, हे 4 गियर दिसतात मेन शाफ्ट वर, ओके. बघा BCD आणि E हे 4 गियर आहेत, ती फ्रीली ह्या शाफ्ट वर काय व्हायला मूव्ह व्हायला लागल्यात, आणि ते ले शाफ्ट वरचे हे जे गियर्स आहेत त्या गियर बरोबर मेशिंग केलंय, बघा इथं, इथं मेशिंग आहे बघा यांचं, बघा इथं हे मेश आहे, इथं मेश आहे, इथं मेश आहे, एकमेकाला ते मेश आहेत, ओके. सो so as long as the shaft A is rotating all the gears, as long as shaft A is rotating all the gears in the main shaft and lay shaft rotates continuously, म्हणजे हा जो वरचा जो मेन शाफ्ट आहे तो मेन शाफ्ट सगळ्या गिअरना फिरवतो, आणि ते त्याच्याबरोबर ते ले शाफ्ट वरचे गिअर्स आहेत ते सुद्धा फिरतात, ओके. आता ले शाफ्ट वरचे गिअर, सेकंड वन इज हे झाले मेन शाफ्ट गिअर, ओके. नेक्स्ट वन ले शाफ्ट गिअर इज द इंटरमिडिएट शाफ्ट ओव्हर विच gears with suitable size and mounted and is used to transmit the rotational motion from clutch shaft to the final output shaft. According to the figure U1, U2, U3, U4 are fixed gear
ऑन द काउंटर शाफ्ट. आता जे इनपुट आणि आउटपुट शाफ्ट आहे याच्यामध्ये जो इंटरमिडिएट शाफ्ट आपण याला म्हणू शकतोय, मधला शाफ्ट. ओके. आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे, मोशन ट्रान्समिट करण्यासाठी. ओके. रोटेशन मोशन फ्रॉम क्लच शाफ्ट टू द फायनल आउटपुट शाफ्ट. म्हणजे ज्यावेळी आपल्याला क्लच शाफ्ट कडून हे बघा इथून पॉवर अशी येणार, ती पॉवर पहिला या शाफ्ट मध्ये जाणार आणि इथून आउटपुट शाफ्टला. लक्षात आलं तुमच्या? त्यासाठी तो इंटरमिडिएट शाफ्ट असं आपण म्हणतोय. ओके. त्यासाठी आपण त्याला हे बघा पहिला क्लच शाफ्ट म्हणजे या शाफ्ट मध्ये पॉवर आली, ती पॉवर जाणार पहिला म्हणजे गिअर थ्रूच, ती या गिअर मध्ये, या गिअर मधनं ती या गिअर मधनं जाणार, म्हणजे पाहिजे त्या गिअर मधनं आपण गिअर मध्ये घेणार. आणि ही ले शाफ्ट आहे, तो ले शाफ्ट वर ती पॉवर येणार आणि ती पॉवर जाणार कुणाला? आउटपुट शाफ्टला. ती जाणार कुणाला? आउटपुट शाफ्टला. म्हणजे हा जो आहे तो इंटरमिडिएट आहे इनपुट आणि आउटपुटच्या मधला, म्हणून त्याला ले शाफ्ट आपण असं म्हणतोय. किंवा सॉरी, ओके. तो हा ले शाफ्ट आणि त्याच्यावरचे जे गिअर्स आहेत ते U1, U2, U3, U4 आपण अशा पद्धतीने त्याला नाव दिलेले आहेत. सो नेक्स्ट म्हणजे क्लच शाफ्ट. It is the shaft used as input shaft in the gearbox as it carries the engine output to the gearbox. क्लच शाफ्ट जो आहे तो काय करतोय? इनपुट शाफ्ट म्हणून वर्क करतोय. सो इनपुट शाफ्ट इन द gearbox as it carries the engine output to the gearbox. म्हणजे इंजिन कडनं जी पॉवर यायला लागल्या ती क्लच एंगेज ज्यावेळी होणार त्यावेळी ती ती क्लच एंगेज झाल्यानंतर ती पॉवर त्या क्लच शाफ्ट मध्ये आली. क्लच शाफ्ट मग ती पॉवर काय होणार आहे पहिला, म्हणजेच तो क्लच शाफ्ट म्हणजेच आपल्याला इनपुट शाफ्ट आपण म्हणू शकतो. गिअर बॉक्सला जे पॉवर देणार, जी फ्लायव्हील कडनं या लागल्या, ती इनपुट शाफ्ट क्लच शाफ्ट मध्ये पहिला येणार आणि क्लच शाफ्ट मधून मग इंजिन गिअर बॉक्स मध्ये ती येणार, एंटर करणार पॉवर. ओके. सो दिस इज अ क्लच शाफ्ट. सो सॉरी. So next one is a cone synchromesh. The side of the gear to be engaged has two features. One is hollow cone and other is cone surrounded by the ring or dog teeth. The gear is made to the cone and teeth that synchromesh mechanism contacts. आता मगाशी आपण जे बघितलं बघा की वरती जे ऑपरेटर आहे, ऑपरेटरच्या कडून जी लिव्हर आहे ती लिव्हर मधून काय झाले, ते राऊंड बार जे होते राऊंड बार मधून तिथं फोर्क कनेक्ट केले आणि फोर्कचं कनेक्शन तिथं सिंक्रोनायझर जो आहे तो सिंक्रोनायझर मध्ये आलेला आहे. आता तो जो आहे त्याचं फीचर काय आहे, तो एंगेज करण्यासाठी, गिअर एंगेज करण्यासाठी तो आपण वापरतोय. तो हॉलो कोन शेप ती रिंग असणार आहे. ओके. तो कोन शेप, हॉलो कोन शेप अँड अदर कोन सराउंडेड बाय द रिंग ऑफ डॉग टीथ. डॉग टीथला जे एक्सटर्नल टीथ आहेत बघा, आणि त्या टीथ बरोबर हिचे टीथ मॅच करायचे आहेत. सो गिअर इज मेड टू द कोन अँड टीथ दॅट द सिंक्रोमेश मेकॅनिझम कॉन्टॅक्ट्स. त्यामुळे गिअर जो आहे तो कोनिकल शेप असा इज मेड कोन अँड कोनिकल शेप मध्ये असतं ते, त्याला ते कनेक्ट करणार. ओके. सो सिंक्रोनायझर नेक्स्ट दे आर द स्पेशल शिफ्टिंग डिव्हाइस. सिंक्रोनायझर हा डिव्हाइस काय बघा, जो रेड कलरचा आता इथं मगाशी आपण बघितलं त्याच्यामध्ये, तो स्पेशल शिफ्टिंग डिव्हाइस आहे युज्ड इन द सिंक्रोमेश गिअर बॉक्स विच हॅज कोनिकल ग्रूव्ज कट ओव्हर इट्स सरफेस. त्याच्यामध्ये कोनिकल असे ग्रूव्ज असणार आहेत. म्हणजे असा जो सरफेस आहे, हा जो सरफेस आहे या सरफेसला असे ग्रूव्ज कट केलेले आहेत. ओके. तर त्याला आपण सिंक्रोनायझर म्हणतोय. सिंक्रोनायझर ग्रूव्ज कट ओव्हर इट्स सरफेस अँड प्रोव्हाइड फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट with the gears which is to mesh in order to equalize the speed of the main shaft. मेन शाफ्ट कडनं जे स्पीड या लागले मेन शाफ्ट कडून, त्या शाफ्ट बरोबर मॅचअप करायचं आहे आणि त्याला एंगेज करण्यासाठी असं आपण आता हे जे टीथ आहेत आणि सॉरी
अशा पद्धतीने ते हे मेशिंग होणार त्याचं. ओके, सो ले शाफ्ट, मेन शाफ्ट जो आहे ते स्पीड, त्यानंतर ले शाफ्ट अँड क्लच शाफ्ट विच इन टर्न प्रोव्हाइड स्मूथर शिफ्टिंग ऑफ गिअर्स. आणि ह्याच्यामुळे स्मूथली गिअर ज्यावेळी आपण एंगेज करतोय, गिअर ज्यावेळी आपण शिफ्ट करतोय, ते स्मूथली एंगेजमेंट होण्याचं कारण म्हणजे हा सिंक्रोनायझर आहे, लक्षात ठेवा. ओके, कारण तो खूप महत्वाचा एलिमेंट आहे सिंक्रोनायझर. सो नेक्स्ट म्हणजे गिअर लिव्हर is the shifting lever operated by the driver and is used to select the appropriate gear 1 2 3 4 5 or reverse gear. आता गिअर लिव्हर जी वरून लिव्हर जे आलेले आहे, ती लिव्हर काय करते, तर ती गिअर लिव्हर ऑपरेट कोण करतो, ड्रायव्हर. आणि ती लिव्हर यूज आपण कशासाठी करतो, तर पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्या पाचव्या किंवा रिव्हर्स गिअर मध्ये शिफ्ट करण्यासाठी आपण त्या गिअर लिव्हरचा आपण वापर करतो. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण याचं वर्किंग वन बाय वन प्रत्येक गिअर मध्ये कसं एंगेजमेंट होणार आहे, गिअरची मुवमेंट होणार आहे, शाफ्ट कसे वर्क होणार आहेत, पॉवर कशी जाणार आहे इनपुट मधून आणि आउटपुट मधून कशी मिळणार, तर ते आपण इन डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. गुड बाय.